अमेरिकेतील शास्त्रज्ञ मेरी ई ब्रुंको आणि फ्रेड रॅम्डसेल यांना तसेच जपानचे शिमोन साकागुची यांना परिधीय रोगप्रतिकारक सहनशीलतेवरील त्यांच्या अभूतपूर्व शोधासाठी 2025चा शरीर क्रिया विज्ञान किंवा वैद्यकीय शास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झालाय। संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी आज मालदीवमधील माले येथे मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घासून मौमून यांची भेट घेतली आहे। श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तालयानं कोलंबोजवळील माबिमा येथील विद्यादीपा विद्यायथन पिरिवेना येथे बुद्धम शरणम गच्छामी नावाचं प्रदर्शन आयोजित करून वॅप पोया दिन साजरा केलाय। आज श्रीलंकेतील समुद्री चाचांनी कोडिक राईजवळ नागापट्टिनम येथील 11 मच्छीमारांवर हल्ला केलाय। मच्छीमारांवर विळा आणि देशी बॉम्बनं हल्ला करण्यात आला असून त्यांच्याकडून पकडलेली मासेमारी हिसकावून घेण्यात आली आहे। भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात ब्रुसेल्समध्ये 14व्या फेरीच्या FTA चर्चेला सुरुवात झाली आहे। वाढत्या दहशतवाद, भ्रष्टाचार आणि नियामक आव्हानामुळे पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात बहुराष्ट्रीय कंपन्या बाहेर पडत आहेत, असे एका आघाडीच्या वृत्तपत्राच्या अहवालात म्हटलंय। फ्रान्सचे पंतप्रधान सेबॅस्टिन लेकोर्नू यांनी आज त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाची घोषणा केल्यानंतर काही तासांतच राजीनामा दिलाय, ज्यामुळे फ्रान्स राजकीय गोंधळात आणखी बुडालाय। काश्मीर खोऱ्याच्या उंच भागात आज हंगामातील पहिली हिमवृष्टी झाली आहे। प्रतिकूल हवामानामुळे जम्मू विभागातील सर्व शाळा उद्यापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश राज्य अधिकाऱ्यांनी दिलेत। इंडोनेशियातील पूर्व जावा येथील एका शाळेच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 54 वर पोहोचली आहे। बचाव कार्य सुरू आहे। आतापर्यंत 157 लोक सापडलेत, ज्यात 104 जण वाचलेत। भारतानं जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 6 सुवर्णांसह 22 पदकांसह शेवट केलाय।